नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आहे आषाढी एकादशी आणि ज्या काय आम्ही पूजा वगैरे केलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. म्हणजे माझी पूजा आणि आमच्या शेजारीच माझ्या ननंदबाई वगैरे आहेत त्यांची पूजा, जी माझी मैत्रीण आहे तिची पूजा. म्हणजे आम्ही अगदी सण समारंभ अगदी उत्साहात साजरे करतो, ते कोणतेही असू द्या. म्हणून म्हणलं चला सगळ्यांच्या रांगोळ्या छान छान आणि सगळ्यांच्या पूजा वगैरे तुमच्यासोबत शेअर करूया. चला तर मग तर सुरुवात माझ्या रांगोळीपासून करते. तर ही छान अशी छोटीशी रांगोळी मी काढली होती आणि विठ्ठल रुक्माची अशी छान अशी पूजा केली होती. तर विठ्ठलाला छान असा बुक्का लावला होता आणि रुक्मिणीचं छान मळवट भरला होता आणि जे मोठे हार होते त्याचेच मी असे छोटे छोटे हार बनवून घेतले होते. म्हणजे मला काही तुळशीची पानं काल तोडून ठेवायची लक्षात नाही, त्यामुळे मग मी म्हणजे एकादशी दिवशी तुळसची पान तोडत नाही, त्यामुळे मग ते राहून गेलं माझ्याकडे नाही, म्हणून हार असे छान घातले होते. तर ही झाली माझी पूजा आणि आता आमच्या ही ताईंनी तुळशीसमोर अशी छान रांगोळी काढली होती. सगळ्यांनीच खूप छान रांगोळ्या काढल्या होत्या, त्यामुळेच मी खरं तर शूट करायला घेतलं. आणि ही ताईंची पूजा, तर त्या वर्किंग वुमन आहेत तरीसुद्धा इतकी सुंदर अशी पूजा केली, छान रांगोळी वगैरे सकाळ सकाळ त्यांचं सगळं गडबड चालू होती. आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं असं काही आपण केलं, घरात अगदी प्रसन्न वातावरण होऊन जातं. आणि हे त्यांचं देवघर. त्यांनी कालच तुळशीची पानं वगैरे तोडून ठेवली होती मंजुळा आणि छान विठ्ठल रुक्माईला असा हार वगैरे केला होता. त्यांच्याकडे विठ्ठल रुक्माईला वस्त्र वगैरे आहेत, त्यामुळे खूपच असं म्हणजे सुंदर दिसत होतं ते सगळं. तर कसं दिसतंय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ही माझ्या जी शेजारी मैत्रीण आहे तर तिची रांगोळी आहे, तुळस आहे आणि ही तिची देवपूजा दाखवते मी तुम्हाला आता. ही विठ्ठल रुक्माईची तिने पण छान सकाळीच अभिषेक वगैरे करून देवपूजा केली होती. तर छान रुक्मिणीचा मळवट भरला आहे, विठ्ठलाला छान गंध लावला आहे, फुलं वाहिलीत. असं साधं सिम्पलच करतो आम्ही, पण म्हणजे करतो. तर हे कमळ हर्षूने आणलं होतं, तर म्हटलं तुम्हाला दाखवूया किती सुंदर कमळ आहे. आणि शेजारीच एक ताई आहेत आमच्या, तर त्यांनी पण छान अशी रांगोळी काढली होती. तर म्हणजे सगळ्याच्याच रांगोळ्या मी कॅप्चर केल्या होत्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वांना श्री गुरुदेव दत्त.